नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं फॅमिली किचन कट्टामध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत चमचमीत पावभाजी। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत त्या आम्ही कट करून ठेवलेल्या आहेत। त्या सर्व कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। फ्लॉवर, मटार, शिमला मिर्च, फरसबी, गाजर, बीट आणि बटाटा हे सर्व आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। आता सर्व भाज्या शिजल्यानंतर आपल्याला त्या स्मॅश करून घ्यायचे। आता फोडणीसाठी आपल्याला एक मोठ्या पातेल्यामध्ये ऑइल गरम करून घ्यायचं आहे। ऑइल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो हे छान आपण शिजवून घेऊयात। आता थोडं परतून झाल्यावर मीठ टाकून घेऊयात। हळद टाकायची आता आणि मसाला पण आपला घरगुती मसाला मी यूज केलेला आहे तो टाकायचा आहे। थोडं परतून झाल्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे। कांदा टोमॅटो खूप छान शिजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण साखर टाकूया। आता आपण आपल्या सर्व स्मॅश केलेल्या भाज्या टाकूया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया। आता बटर टाकूयात। आता कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे। आता आपण छान पाव गरम करून घेऊयात। खूप मस्तपैकी बटर लावायचं, पाव गरम करायचे आणि सर्व करायचं।